मी डॉक्टर सुरेंद्र काणे, डॉक्टर काणेच गायत्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पंढरपूर. आज सकाळी जेव्हा ही वाईट बातमी कळाली की डॉक्टर सुजाता गुंडेवार मॅडम यांचे आज निधन झाले, पण मन एक्सेप्ट करायलाच तयार नव्हते की सुजाता मॅडम आता आपल्याला कधीच भेटणार नाहीत. मॅडम आत्मविश्वासू, सेल्फ कॉन्फिडंट होत्या, कारण त्यांचे ज्ञान अफाट, सर्जिकल स्किल बेस्ड आणि त्या बोलण्यात पण कॉन्फिडंट असायच्या. त्यामुळे त्या यशस्वी वैद्यकीय व्यावसायिक होत्या. तसेच त्यांची मेडिकल प्रॅक्टिस भरपूर आणि उत्तम होती. आणि मुख्य म्हणजे मॅडमची प्रॅक्टिस कायम एथिकल प्रॅक्टिस होती. ती फार कमी लोक करतात. त्यांचं व्यक्तिमत्व उत्तम, समोरच्या माणसावर उत्तमरित्या त्यांची छाप पडत असे. आणि मॅडमचा फिटनेस पण कायम मेंटेन केला होता. डाएट आणि एक्सरसाइज मॅडम कायमच करायच्या. त्यांची स्वतःची कर्तव्य त्यांनी समर्थपणे पार पडली. त्यांची दोन्ही मुले आज सुपर स्पेशालिस्ट झाली आहेत आणि सामाजिक क्षेत्रात मॅडमचा मोलाचा सहभाग होता. लायन्स क्लबच्या माध्यमातून तसेच महिलांसाठी त्या सतत कार्यरत असत. आणि पंढरपुरात आम्ही गायनेकोलॉजिस्टची सोसायटी स्थापन करण्याचे जेव्हा ठरवले, त्यावेळेला मॅडमच्या सल्ल्यानुसारच सर्व गोष्टी झाल्या. आणि हे स्थापन करण्यासाठी त्यांची मोलाची खूप जबाबदारी होती, ती त्यांनी पार पडली. त्यानंतर त्या पंढरपूर ऑब्स्टेटिक गायनेकोलॉजिकल सोसायटीच्या प्रेसिडेंट पण होत्या. आणि मॅडमचा आम्हाला नेहमी सोसायटी फॉर्म करण्यापासून दरवर्षी कॉन्फरन्स घेणे, CME घेणे, प्रत्येक वेळा त्या मुलाचा सल्ला देत आणि स्वतःही सहभागी होत. तसंच आमच्या डॉक्टर काणे कुटुंबियांच्या त्या जवळच्या स्नेही आणि फॅमिली फ्रेंड होत्या. आम्हाला कायम त्यांचे मार्गदर्शन आणि मदत असायची. तसेच गुंडेवार आणि डॉक्टर काणे कुटुंबाचे पिढ्यानपिढ्याचे संबंध खूपच चांगले आहेत. मॅडम एक गुड ह्युमन बिईंग, उत्साही, निगर्वी, मदतीला कायम तत्पर असत. त्यांच्याविषयी बोलावे तेवढे खूप कमीच आहे. डॉक्टर विवेक सरांना एवढा मोठा आघात पेलण्याची देवशक्ती देव ही प्रार्थना. आणि डॉक्टर सुजाता गुंडेवार मॅडमना डॉक्टर काणेच गायत्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व डॉक्टर काणे परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.